राज ठाकरेंच्या अजितदादांवरच्या टीकेवरून आता राष्ट्रवादी आणि मनसे चांगली जुंपली आहे। सुपारी बहादरांनी अजित पवारांसंदर्भात बोलू नये असं मिटकरी म्हणतात। मिटकरींच्या या वक्तव्याचा मनसे नेते गजानन काळे यांनी समाचार घेतलेला आहे। मनसे नेते गजानन काळेंकडून मिटकरींना बेडूक अशी उपमा देण्यात येते। पाहूया आपण। सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे। म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे। नव्या नवरीचे 9 दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची, ज्या व्यक्तीला NDRFचा साधा लॉंग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतोय, म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे। घरातील 2 सदस्य सलग 2 निवडणुकीत अजितदादांच्या घरातील सदस्य पराभूत झाले। हे अजितदादांचं यश। तो सुनील तटकरे सुद्धा आता जे निवडून आले ते स्वतःच्या हिमतीवर निवडून आले। अजितदादांचं त्याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन नाही। आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका। अजितदादांना हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून 2 आमदार निवडून आणावेत। आम्ही मिशा कापून हातात देऊ घासलेट चोराच्या। नुसतं स्वतःच्या टी-शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक लायकीत राहायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।